नाही, अमित साठम यांचं नाव चर्चेमध्ये होतं. म्हणजे हां. अतुल बातकेकरांचं नाव चर्चेमध्ये होतं, योगेश सागर यांचं नाव चर्चेत होतं. एकदा तर संजय उपाध्याय यांचं नाव चर्चेमध्ये होतं आणि अमित साठम यांचं नाव चर्चेत होतं. त्यामुळे अपेक्षित अशी निवड असली तरी ही संपूर्णपणाने धक्का देणारी अशी नाही आहे. मला असं वाटतं, की याच्यामध्ये जी 3-4 नावं शॉर्टलिस्ट भाजपने केली होती. हं. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी स्पर्धा होती ती योगेश सागर आणि अमित साठम यांच्यामध्ये. ओके. कारण अतुल बातकेकरांचं नाव त्यात मागे पडलं आणि योगेश सागर की अमित साठम हा जेव्हा निर्णय करायचा वेळ आली, तेव्हा अमित साठम यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. त्याच्यामागचं कारण असं आहे, हं. की भाजपला आता सगळ्यात मोठं चॅलेंज काय आहे, सगळ्यात पुढचं पहिलं टास्क त्यांचं काय तर मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकणं. आणि बरोबर. मुंबई महापालिकेचा अनुभव असलेले 2च व्यक्ती होत्या. योगेश सागर आणि अमित साठम. हं, हं. दोघांनाही महापालिकेच्या कामकाजाची पूर्ण शैली माहीत असल्यामुळे, कामकाज सगळं कसं चालतं आणि महापालिकेचे कच्चे दुवे सगळे माहीत असल्यामुळे, हं, हं. महापालिका निवडणूक लढवण्यासाठी म्हणून या दोघांपैकी एकाची निवड होणार हे नक्की होतं. आता राहिला मुद्दा मराठी करायचा की गुजराती करायचा हाच मुद्दा होता. हं, हं. आता ज्या गेल्या काही दिवसांमध्ये ज्या काही घटना घडल्यात मुंबईमध्ये ते बघता गुजराती अध्यक्ष भाजपने करणं हे सर्वथा अशक्य होतं. त्यामुळे हं. स्वाभाविकपणाने अमित साठम हे एकच नाव या चर्चेमध्ये उरलं आणि अमित साठम यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब झाला. म्हणजे आज सकाळी बैठक सुरू झाली आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये त्यांचं नाव फायनल पण झालं. असं होत ओके. नसतं ना भाजपमध्ये. ओके. भाजपमध्ये चर्चा होते किंवा काय होतं, पण ते सगळं ठरलेलं होतं आधीपासून. हं, हं. त्यामुळे फक्त होला हो करायचं आणि मम म्हणायचं आणि पुढे जायचं एवढाच फक्त विषय होता. त्यामुळे अमित साठम यांची निवड झालेली आहे. आता अमित साठम यांच्या या सगळ्या मोठ्या जबाबदारीनंतर काय परिणाम होऊ शकतो भाजपकडे? तर अमित साठमच का? तर त्यांचा जो मतदारसंघ आहे अंधेरीचा, अंधेरी पश्चिम. हां. अंधेरी पश्चिम हा मतदारसंघ हा मिक्स्ड आहे. म्हणजे तिथे मराठी वस्ती आहे, तिथे उत्तर भारतीय वस्ती आहे, तिकडे हं. नॉन मराठी मतदार देखील जास्त आहेत. अशा सगळ्यांचं प्रतिनिधित्व गेले 3 टर्म अमित साटम करतायत. त्यामुळे ते मराठी लोकांना पण आपलेसे वाटू शकतील, अमराठी लोकांना पण आपलेसे वाटू शकतील. उच्च विद्याविभूषित आहेत, इंग्रजी खूप सुंदर बोलतात, त्यांचं ओके. हिंदी पण छान आहे, मराठी पण उत्तम बोलतात, मराठा चेहरा आहे. असं सगळं कॉम्बिनेशन हं. त्यांच्यामध्ये असल्यामुळे भाजपने हा सगळा विचार